तर एकाच गोठ्यामध्ये माझी जवळजवळ इथं 15-20 मिनिटं गेलेत आणि अजून पण मला जावं सोडत नाही. पण बघूया नेक्स्ट गोठ्यामध्ये काय आहे. गोठा क्रमांक 2 मध्ये हे असं एक सिस्टम केलं त्यांनी पाणी पिण्याची. इथे जीभ लागली की इथून असं वरून पाणी येतं. हे बघा इथे खाली पोहतायत लोक. तर या तळ्यामध्ये मला बदक दिसलेले आहेत आणि डंबा डंबा कसले सुंदर डोळे आहे त्याचे. हे गाईचं मसाज करण्याचं मशीन आहे बघा. तर ही जी इथली जमीन आहे ना ही वेगळीच आहे. असं रबर सारखं काहीतरी आहे. हे पहिल्यांदाच बघितलं. हिची शिंग कशी वेगळीच आहेत आणि हिचे कान पण कसे मोठे मोठे आहेत. नमस्कार, मी आहे कोकणची ऋषाली आणि आज मी कणकवलीमध्ये आले आहे. जी नवीन गोवर्धन गोशाळा झाली आहे तर ती पाहण्यासाठी. आणि मी याआधी कधी गोशाळा अशी पाहिलेली नाही, तर हे फर्स्ट टाइम जाणार आहे. आणि त्याच्याबद्दल जी काही माहिती आहे आणि जो काही उद्देश आहे गोशाळेचा तर त्या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपण इथे बघू शकतो किती सुंदर असा नजारा आहे हा. हे पहा. आणि सध्या पावसाळा सुरू आहे पण आज पाऊस कमी असल्यामुळे मी आले आहे आणि इथे खूप छान असा नजारा झाला आहे. अगदी लांब लांबपर्यंत डोंगर दिसत आहेत आणि इथे बोर्ड सुद्धा आहे गोशाळेचा. तर हे पहा, घरोघरी गाय घरोघरी समृद्धी. तर जाणार आहोत आता आपण आतमध्ये जाऊन बघणार आहोत की काय काय आहे तिथे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि स्किप न करता बघा. मोठी आहे बघा, किती मोठी आणि किती छान आहे. सुंदर कलर पण मस्त वाटतोय आणि खूप छान असं वाटतं सगळं आतमध्ये. आता जाऊन बघूया आपण काय काय आहे. फुलं वगैरे सगळी लावलेली आहेत इथे. समोरच श्रीकृष्ण मंदिर आहे इथे. आणि पार्किंगची जी सोय आहे तर ती बाहेरच आहे, आतमध्ये पार्किंगची सोय नाही. ओ गार्डन वगैरे पण आहे इथे लहान मुलांसाठी. सप्तधेनू मंदिर, इकडे सप्तधेनू मंदिर आहे, इथं श्रीकृष्ण मंदिर आहे. तिकडे विक्री केंद्र दुकाने. तर जरा दुकानात जाऊन पाणी मिळते का बघूया. पाणी आहे बिस्लेरी. बिस्लेरी नाही साधी. हाँ द्या. इथे हे काय आहे? बासुंदी. लस्सी. लस्सी बासुंदी. हे 1200. हे किती? 600. दाखवा. पाव किती आहे? पाव किलो. हे आहे पाव किलो 600 रुपये. हे 1200 आणि हे 2400. 1 किलो आहे काय? ही सगळी अशी मातीची भांडी आहेत इथे. सगळे 150-150च आहेत करेक्ट? 150. हे मोठं 300. 300. हा. 150. गॅसवर वापरू शकतो ना आपण? हे 150. हा. ही कुठं बनतात मातीची भांडी? ही ब्रह्मानंद. अच्छा, दुसरीकडून आणताय.
हो. तर ही आहे इथली मुख्य इमारत आणि हे पहा किती प्रशस्त असा हॉल आहे हा. आणि इथे हे सगळे पेंटिंग्स लागलेले आहेत. इथे श्रीकृष्णाचं गोवर्धन पर्वत हातात घेतलेले इथं स्टॅच्यू आहे हा. आता आपण एक एक करून बघूया सगळं. तर आता आपल्याला एक्सप्लेन करणार आहेत. इथं एक जण आहेत आपले फ्रेंड, तर ते एक्सप्लेन करणार आहेत हे प्रत्येक पेंटिंग जे आहे. तर हा सीन सांगू शकताय तुम्ही? जेव्हा महाभारताचं युद्ध झालं तेव्हा अर्जुन आपल्या काका त्याच्यानंतर आजोबा आपले जे घरातले होते त्यांच्यावर त्याला शस्त्र चालवायचं नव्हतं म्हणून तो युद्धाला तयार होत नव्हता. तेव्हा श्रीकृष्णाने त्याला कर्माचं महत्त्व सांगणारी भगवद्गीता सांगितली आणि त्याला दाखवून देण्यासाठी की सगळं मीच चालवतोय हे दाखवण्यासाठी त्याने आपलं विक्राळ रूप दाखवलं. तो हा सीन आहे. तर हे झालं पहिलं आपण आता हे दुसरं चित्र पाहतोय. तर ह्याचं काय आहे? ह्यात श्रीकृष्ण सारथी आहे अर्जुनाचा. हां. त्याच्यावर झेंडा दिसतो तुम्हाला. हो. त्याच्यावर हनुमान स्थिर आहे, त्याला कपिध्वज म्हणतात. हां. आणि हा अर्जुनाचा रथ आहे. अर्जुनाचा रथ आहे, वरती कपिध्वज आहे आणि श्रीकृष्ण झेंड्यामध्ये आहे. हां, हनुमान आहे झेंड्यावरती. त्याच्यामध्ये एक आहे कृष्ण आपल्या गोपिकांसोबत, राधाकृष्ण गोपी दीप लावतोय. ही राधा असावी ना? राधा. हा महत्वाचा सीन जेव्हा हा सुदामा जेव्हा श्रीकृष्णाला भेटायला तेव्हा श्रीकृष्णाने त्याचे फक्त पाय धुतले, पाहुणचार केला, तो आला असं. त्या मागून बघतायत लपून अशा. आणि हे राधाकृष्णाचं सीन आहे. हा सुंदर वाटते पेंटिंग आहे. तर हे कॅनव्हासवरती ॲक्रेलिक कलर यूज केलेले आहे. इथे हा जो सीन आहे जेव्हा कृष्ण आपल्या मामा कंस त्याला मारतो, कंस मामा, तेव्हाच हा कृष्ण पिचकारी घेऊन राधिकेला रंगाने धुते काढून गोकुळात रंग श्रीकृष्ण बासरी वाजवतोय. हो, सुंदर वाटतं. मोराचा पिसारा आणि गवत मस्त. अगदी ना ह्या चित्रामध्ये ऊन आहे ना, ऊन आणि सावली ती सुद्धा इतकी सुंदर दाखवली. मस्त, खूप छान वाटते. कृष्ण आणि बलराम, त्याच्या हातात बलरामाच्या हातात तुम्हाला नांगर दिसेल. नांगर आहे. हा, ओके. कृष्ण आपल्या लीलावर गोपी आहेत त्या. तर आता आपण इथला हा एरिया बघितलेला आहे. आता आपण अजून आहेत इकडे पेंटिंग्स, त्यात थोडेसे बघूया आणि त्यानंतर आपण गोशाळा बघायला जाणार आहोत. त्या साईडला आहे गोशाळा. तर मला तर गायी बघायची खूप मला आवडतात गायी बघायला. आणि गोशाळेमध्ये आता बघूया यांच्याकडे काय काय आहे, कोणत्या कोणत्या गायी आहेत, किती आहेत, वासरू किती आहेत. तर इथे हा एक सेक्शन आहे पेंटिंग्सचा. तर हे सगळे कृष्णाशीच रिलेटेड आहेत इथे. तर बघूया आपण. जेव्हा गोपिका जेव्हा मथुरेला गोकुळातनं दूध दही घेऊन जायचे, हा त्यावेळेला श्रीकृष्ण झाडावरती बसून मटकी फोडायचं वगैरे तो सीन आहे. हा, इथे हे वासरू आणि कृष्ण आहे. आणि इथे हे कालियामर्दनचा सीन आहे जेव्हा ते चेंडू फळे खेळत होते. त्याच्यानंतर विटी दांडू काहीतरी खेळत, त्याचा तो चेंडू असतो तो जाऊन पाण्यात पडतो. मोठा त्यावेळेला ते त्याला मारतानाच. ह्याचं नाव काय सापाचं? कालिया नाग जो होता त्याला मारतानाचं सीन आहे. इथे पहिल्यांदा जेव्हा तो माती खात असतो म्हणून त्याला त्याची यशोदा असते, तोंड जेव्हा उघडायला लावते आणि आतमध्ये अंतरिक्ष दिसतं ते तो सीन आहे. हे इथं दही चोरता माखन चोर सीन आहे हा. इथे हे बाळाला काय उखाळाला बांधून
उखळ असतं ना. हा, उखळला बांधून ठेवतो. कशासाठी? कशाला? ते तो पळत जातो इकडे तिकडे, आगाऊपणा करत असतो. हे आता आजकाल गोकुळाष्टमीला वगैरे असे फोटोशूट सुद्धा केलं जाते लहान मुलांचं. हा सीन काय? हा सीन आहे, हा त्याला आंघोळ घालतात. आंघोळ घालतात. हे आपल्याला माहिती आहे. वसुदेवाने देवकीला त्याला मूल होतं, नंतर ते सगळे नदी रात्री बाळाला घेऊन ते त्या साईडला असतं. जेव्हा नदीला पाण्यात बाळाचे पाय लागतात तेव्हा नदी अशी साईडला होते पाणी. अनेक पण हा नाग कोणता आहे? हा शेषनाग, जो विष्णूच्या वरती असतो तो. अच्छा. हिस्टोरिकल नाव आहे. आणि मे बी देवकी आणि वसुदेव असणार, किंवा देवकी आणि नंद, सॉरी यशोदा आणि नंद, त्यांना कुणाचं ही दोघं कोण आहेत तेच कळत नाही ना. हे जरा महान कसं वाटतं, देवकी आणि वसुदेव. बरं, हे काय आम्हाला चित्र कळालेलं नाही आहे एंडिंगवालं. तुम्हाला माहिती असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये सांगा हा सीन कोणता आहे. तर अशा प्रकारे हे इथे इतके सुंदर सुंदर पेंटिंग्स श्रीकृष्णाच्या आयुष्याशी रिलेटेड जे होते ते आपण पाहिले. आणि आता आपण जात आहोत गोशाळा बघायला. अगदी ना इथे एवढं शांत आहे ना हा परिसर, वाव. आणि हे समोर बघा इथे डोंगर दिसत आहेत. मी डाळिंबाचं झाड किती वर्षांनी पाहिलं, वाव. लावलेली आहेत वेगवेगळ्या प्रकारची झाडं. आणि हे सगळे नवीन असल्यामुळे ना सर्व छोटी छोटी आहेत झाडे. जेव्हा अजून काही दिवसांनी जेव्हा इथे सगळं भरेल ना, तर हे अजून एरिया सुंदर वाटणार आहे. तर भाकडगाई संगोपन केंद्र इथे लिहिलेलं आहे, पण इथे काही दिसत नाही. तर विचारूया आपण पुढे जाऊन कोणाला तरी. कदाचित तिकडे आतमध्ये असेल. आपण आता इथं एक गाईचं हे दिसतंय पहिलं, एक गाय पण दिसते आतमध्ये. पहिला गोठा आहे आय थिंक, हा गोठा क्रमांक 1. गाईचा गोठा क्रमांक 1. इथे 1 आहे, तिथे 2 आहे, 3, 4. बघूया किती गोठे आहेत इथे. बोर्ड्स तरी दिसत आहेत वेगवेगळे. आणि वासरू पण आहे इथे. 3 वासरू आहेत छोटे छोटे. 4 आहेत. तिकडे हे बोकड आहे ते. केवढं मोठं बोकड आहे, मला वासरूच वाटलं. आतमध्ये जाय ना. हे तर इथे ना ह्यांना बसायसाठी मॅट वगैरे सुद्धा आहे. आणि खूप स्वच्छ आहे, म्हणजे शेणाचा वगैरे वास सुद्धा येत नाही, इतकं स्वच्छ ठेवलंय. आणि हे बोकड काय इथं आहे काय माहिती. गोशाळेत बोकड पण आहे. किती क्यूट आहे ती. डंबा डंबा, ये कसले सुंदर डोळे त्याचे, काजळ लावल्यासारखे आहेत. मस्कराची पण गरज नाही. अरे पिल्लू, या या. कुडू 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 कुडू. ए दात, तुझी दात दिसतात. ये जीभ लागली मला त्याने. आवडली मी तुला. काय नाही बाळा, ते खायचं नसतंय. इथे असे ना हे छोटे छोटे क्यूट वासरू आहे. आणि इथे आपण हात वगैरे पण लावू शकतात. त्याचबरोबर इथे प्रत्येक बोर्डवरती अशी
गाय आणि गायीचा प्रकार आणि त्याच्याबद्दलची माहिती, त्याच्याबद्दल जे काही उत्पादन गुणवैशिष्ट्य आहेत तर ती सुद्धा इथे दिलेली आहे. दुधाचे रासायनिक जे काही हे आहेत काय ते पृथक्करण काय असतं माहिती नाही मला, तर ते इथे लिहिलेलं आहे. आणि गायीचं वय, तिचं आयुष्यमान, तिच्याबद्दलची सर्व माहिती प्रत्येक बोर्डावर लिहिलेलं आहे. तर हा गोठा क्रमांक 1 आहे. आता आपण गोठा क्रमांक 1 मध्ये बघत आहोत. आता आपण वेगवेगळ्या गोठ्यांमध्ये अजून काय काय आहे आणि कोणकोणत्या गायी आहेत बघणार आहोत. तर इथे ही लाल सिंधी गाय आहे आणि उगमस्थान म्हणजे कुठून येते ती गाय, तर हैदराबाद. उपयुक्तता काय आहे तर शेतीसाठी बैल आणि दूध उत्पादनासाठी गाय. आणि तिची शारीरिक गुणवैशिष्ट्ये काय आहेत, शिंगे कशी असतात, त्याचबरोबर वशिंड म्हणजे ते जे मोठं इथं पाठीवरती असतं ना तर त्याला वशिंड म्हणतात. ते मोठं आणि घट्ट असतं. तर कान लांब वगैरे, कास, शेपटी तिची कशी असते, तर असे सगळे डिटेल्स आहेत. आणि उत्पादन गुणवैशिष्ट्य आहेत. आणि जसं मी म्हणाले मगाशी पृथक्करण म्हणजे काय माहिती तर याच्यामध्ये दिलेलं आहे स्निग्ध पदार्थ म्हणजे दुधामध्ये जे काही रासायनिक घटक असतात ना त्याच्याबद्दलचे डिटेल्स आहेत. म्हणजे प्रत्येक गायीबद्दल इथं सर्व डिटेल दिलेले आहेत. इव्हन ती कोणत्या प्रदेशामध्ये उपयुक्त आहे म्हणजे कुठे ती आपण पाळू शकतो, सांभाळ तिचा होऊ शकतो ते पण दिलेलं आहे. उष्णकटिबंधातील हवामानाला तग धरून राहते. बऱ्याच ठिकाणी असंच लिहिलेलं आहे. म्हणजे उष्णकटिबंध म्हणजे कदाचित हा परिसर जो आहे आता कोकणामध्ये, तर इथं या गायी आपण पाळू शकतो. तर ते पिल्लू झोपलेलं आहे तिकडे, एक वासरू कसं झोपलंय. तर एकाच गोठ्यामध्ये माझी जवळजवळ इथं 15-20 मिनिटं गेलेत आणि अजून पण मला जावं वाटत नाही. पण बघूया नेक्स्ट गोठ्यामध्ये काय आहे, गोठा क्रमांक 2 मध्ये. तर इथे चारा कापणी केंद्र आहे, बघूया काय करतात. इतका सगळा कापायचा चारा, कापायचा. कुठून आणताय चारा, कुठून आणताय? आणून घेतात ते. हा हा हा, विकत आहे का? ऊस नाही आहे. काय काय माहिती. हे कट करून का घालताय खरं, असं डायरेक्ट खात नाहीत ते, कट केल्यावर खातात. तर आपण आता इथं होता गोठा क्रमांक 1, हे झालं चारा कापणी केंद्र. तर इकडे आहे हे वैद्यकीय कक्ष आणि आपण आता गोठा क्रमांक 3 ला चाललोय. 2 काय दिसला नाही गोठा क्रमांक, हा इथे आहे. हा इकडे बोर्ड होता तो मिस झाला. गोठा क्रमांक 2 हा गोठा क्रमांक 3. इथं वैद्यकीय कक्ष आणि हा 2. इकडे पिल्लू नाही आहेत, आज जाऊ शकतो काय. तर इथून आपण जाऊ शकतो आतमध्ये बघायला. ओ बापरे, इथं मोठ्या मोठ्या गायी आहेत. ती मगाशी बोर्डवरती वाचली ना लाल गाय, त्या सगळ्या लाल गायी आहे तिथे. वाव.
मोठ्या मोठ्या गायी आहेत ना, भीती वाटते बघून. आणि मला तर काय सवय नाही ना. ए पिल्लू पिल्लू पिल्लू, ए डबा डबा डबा, चिवी चिवी चिवी, केवढूशीच आहेत. इथे ना हे असे कनेक्शन्स आहेत त्यांना पाणी पिण्यासाठी, आणि इथे चारा आहे, आणि हे असं एक सिस्टम केलं त्यांनी पाणी पिण्याची, की इथे जीभ लागली की इथून असं वरून पाणी येतं. ते म्हणजे जसं संपेल संपेल तसं त्यांना पाणी मिळत राहील. असे प्रत्येक गाईला आणि दिसतं. हे गायीने चारा खाते असतात. हे बघा, तर इथे वजन काटा पण आहे, म्हणजे इथे त्यांच्या डाएट प्रमाणे वगैरे इथे खाद्य वजन करून दिलं जाते त्यांच्या ह्याच्यानुसार, रिक्वायरमेंट नुसार. इथं गोमूत्र गोमूत्र आलेलं आहे. रडते तू? होय की रे, रडते तू? काय झालं? काय झालं तुला रडायला? बांधून घातले म्हणून. तुला खायला देणार इथं, रडू नको हा. हवा किती पाणी येतं डोळ्यातून, रडू नको हा. टाटा. डोळ्यातून ना पाणी येते. ओ इथे 2 काहीतरी गायी आहेत ह्या. बैल आहेत ते. ओ बैल आहेत, सॉरी, हे बैल आहेत 2. आणि ब्रीडिंगचे असणार. हे इथं ना तळ कसं केलं त्यांनी. इथं वैद्यकीय कक्ष आहे. हां, हे सगळं त्यांचं गाईचं वगैरे कुणाला लागत असेल तर, म्हणजे सगळी सोय केली प्रॉपर त्यांनी. ही मशीन, हां, हे गाईचं मसाज करण्याचं मशीन आहे बघा. सगळी सोय आहे त्यांना इथे. उगाच रडत होती ती गाय. ह्याला काय म्हणतात माहित नाही, पण ह्याचं बरं नसते ना म्हशीला, तेव्हा ते बांधून घेऊन, हा, इंजेक्शन द्यायला. इथे ना इथे खूप सारी आहेत अशी पिल्ली वासरू, खूप आहे तिथे. हा गोठा क्रमांक 3 आहे. हिचे डोळे बघ केवढे बाहेर आहेत. पा पा पा, बुम बुम बुम. थांबा. आता तिकडे तो चारा त्यांनी कट केला ना, तो आणलाय आता यांना खायला घालायला. त्या किशोर वहीन दिसतात, हे म्हातारे दिसतात. ओ ग, हिचे कान किती मोठे आहेत. हिचे कान, ओय, हिचे बघ कान. वाव, हिचे कान मस्त आहेत. कानाला डिझाईन आहे, छान पण दिसत. हा गोठा क्रमांक 4 आहे, पण इथे थोडंसं काम चालू आहे, साफसफाई वगैरे. तर हा आता आपण बघितलेला नाही आहे, पण आतमध्ये सेम पूर्ण गायी आहेत, म्हणजे असं मोकळं नाही आहे अजिबात. ते इथं ना मगाशी आपण बघितलं ते तसं सेम इथं गायींचं ते मसाजवालं हे आहे. इथे एक बदक पण दिसतोय छोटासा. इथे दिसतो का तुम्हाला? हा, इथे बदक आहे एक.
तर आता अशा प्रकारे ना आपण इथं 4 गोठे बघितलेले आहेत आणि 4ही गोठे अतिशय स्वच्छ आणि आतमध्ये गेल्यानंतर कोणताही शेणाचा किंवा असा घाण किंवा चिखल वगैरे अजिबात बघायला मिळत नाही. अतिशय साफ असे ठेवलेले आहेत हे सगळे गोठे. त्यानंतर थोडंसं नवीन वगैरे असल्यामुळे नवीन नवीन झाडं लावलेली बघायला मिळतात, फुलं आहेत आणि वातावरण पण खूप छान आहे. आणि जर तुम्हाला गाई म्हशी वगैरे बघण्याचा जर का आवड असेल किंवा तुम्हाला बघायला मिळत नसेल तर इथं येऊन इथं तुम्ही नक्की भेट देऊ शकता. आणि प्रत्येक आपण गोठ्यामध्ये फिरून प्रत्येक गाईला आपण बघू शकतो, हात वगैरे लावू शकतो. तर जर तुम्हाला यायचं असेल तर इथं नक्की या. त्याचबरोबर आता आपण थोडंसं त्या साईडला गार्डन वगैरे आहे तर ते पाहणार आहोत. आणि त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला कोकणातील असेच नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळतील. तर इथे उत्पादन निर्मिती विभाग आहे, म्हणजे कदाचित ते दूध आणि तूप वगैरे ते उत्पादन करत असतील. आणि इकडून बघूया आता आपण काय आहे. इथे पण गाईचं मसाजचं हे आहे मशीन. आणि हे शेततळं आहे, शेततळं फार्मिंग पॉन्ड. हा, हे आहे उत्पादन निर्मिती केंद्र. तर इथं प्रोसेसिंग युनिट आहे आणि इथे आपण बघू शकतो तूप काढतायत तिथे, जे आपण मगाशी बाहेर विकायला ठेवलेलं पाहिलं ना तर ते. तर इथे आतमध्ये परमिशन नसल्यामुळे बाहेरून शूट करतो आपण. आणि इथे पॅकेजिंग युनिट आहे, म्हणजे तिकडे जे प्रोडक्ट्स असतील ते इकडे पॅक करतात. तर हे तळ आहे आणि या तळाच्या इथे समोर हे उपहारगृह आहे, रेस्टॉरंट आहे. तर आता आपण आतमध्ये नाही जाणार आहोत, आता आपण जाणार आहोत बाहेर, गार्डन बघणार आहोत. आणि हे पहा, हे आहे रेस्टॉरंट. तर हे गार्डन देखील ना खूप छान आहे बघा, सुंदर केलेलं आहे. इकडे झोपाळे आहेत. आता इथं मोठ्यांना बसायला अलाव नसणार आहे, ते तुम्ही बसले असते. तर ही जी इथली जमीन आहे ना ही वेगळीच आहे, असं रबर सारखं काहीतरी आहे. हे पहिल्यांदाच बघितलं. आय थिंक हे फॉरेन मध्ये वगैरे असतं ना गार्डन मध्ये, तसे काहीतरी आहे ते. यावर ना पडलं तरी लागणार नाही अजिबात, एकदम मऊ वाटते चालायला. तर अशा प्रकारे आपण हे पूर्ण गोशाळा फिरून बघितलेली आहे आणि अतिशय सुंदर अशी गोशाळा आहे ही. इथे कुठेही मगाशी मी म्हणाल्याप्रमाणे अतिशय स्वच्छता आहे. इथे कुठेही आपल्याला चिखल म्हणा किंवा पालापाचोळा म्हणा किंवा अगदी गोठ्यामध्ये गाईचं गोमूत्र किंवा शेण सुद्धा आपल्याला पाहायला मिळत नाही. ते तितकी काळजी घेतली जाते, लगेच साफसफाई होते, त्यांची चांगली इथे केअर सुद्धा केली जाते. आणि आता आपण काही प्रोडक्ट्स आहेत जे तूप वगैरे आहे तर ते मगाशी आपण बघितलेलं स्टार्टिंगला, तर ते आता आपण घेणार आहोत, खरेदी करणार आहोत. आणि खूप छान आहे इथं. एखादा दिवस असा वेगळा, काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स घेण्यासाठी म्हणून किंवा या गोशाळेला भेट द्यायची असेल तर इथं नक्की या. आणि इथे प्लेग्राऊंड वगैरे सुद्धा खूप सुंदर केलेला आहे, तर त्याचा देखील तुम्ही आनंद घेऊ शकता. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती माझ्या नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला कोकणातील असेच नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळतील. तर इथे ना मस्त वेगळी असा ऊन आणि पाऊस सुरू आहे आणि आतमध्ये फिरून फिरून ना असा घाम आलाय आणि त्यात असे छान छान असे थंड थंड थेंब पडत आहेत पावसाचे, मस्त वाटतंय. आहा, या गोशाळेला जात असताना मध्येच हे धरण लागतंय, तर तुम्ही इथे सुद्धा येऊन पाण्यामध्ये एन्जॉय करू शकता. तर इथे त्या काकांना विचारलं तर हे बंधारा नाही, हे धरण आहे, कोंडिये गावातील कोंडिये धरण आहे. छोटंसं आहे पण छान दिसतंय.
हे बघा इथे खाली पोहतायत लोक. तर अशा प्रकारे हे धरण आहे. खाली लोक पोहतायत पण आणि मासे वगैरे पण पकडतायत. खूप छान दिसतंय. म्हणजे ना हे ओव्हरफ्लो झालंय पाणी आणि त्यामुळे हे खाली पडतंय. खूप छान दिसतंय बघा. हे बघा इथे हा मासे पकडतोय.